आत्ता आपल्या मनात शांती का नाही आहे? ह्याचं अगदी सोपं उत्तर असं आहे की आपल्या मनामध्ये भरपूर सारे विचार आहेत. जर तुम्ही आत्मपरीक्षण केलं तर लक्षात येईल की यातले बरेचसे विचार अननेसेसरी आहेत आणि पास्ट रिलेटेड आहेत. जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण ॲक्सेप्ट केलेलं असतं, तेव्हा आपण पेशन्स ठेवलेले असतात, काही गोष्टींमध्ये आपण टॉलरेट केलेलं असतं आणि ह्याच 3 गुणांमुळे आपला आत्मा प्रगत होत जातो. कारण कुठेतरी आपण त्या व्यक्तीबरोबर, त्या लोकांसोबत वननेस एक्सपिरियन्स करतो, युनियन एक्सपिरियन्स करतो. कारण आपल्यालाही हे माहिती आहे की माझ्याकडून देखील चुका घडतात. इंटेन्शनली अनइंटेन्शनली मी सुद्धा कधीतरी कोणाला दुखावलेलं आहे. मग मी का या व्यक्तीविषयी राग धरून ठेवू? आणि जेव्हा या प्रकारे भावना ठेवून आपण क्षमा करतोय तेव्हा नक्कीच आपला सोल इव्हॉल्व्ह होतो. कदाचित तुम्हाला ओव्हर थिंकिंग करण्याची सवय असेल, कदाचित एन्झायटी, पॅनिक होणं हा तुमचा स्वभाव बनला असेल. याचं कारण माहिती आहे काय? त्या वाईट घटनेला, त्या व्यक्तीमधल्या वाईट गुणांना आपण किती वेळा मनामध्ये घोळवलं आहे आणि ज्यामुळे आपण ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि ह्या सगळ्या मानसिक आजारांमध्ये स्वतःला जखडून ठेवलं आहे. पण हेच जेव्हा तुम्ही माफ करायला लागता तेव्हा फायदा असा मिळतो की आपल्याला जेवढे पाहिजेत तेवढेच विचार, आपल्याला जे पाहिजेत त्याच भावना आपण मनामध्ये निर्माण करू शकतो आणि त्याचा फायदा हा आपल्या स्पिरिच्युअल इव्होल्युशनमध्ये होणार आहे.